नमस्कार, आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय। तर त्यासाठी मी मासे स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून घेतलेला आहे। त्यात आपण आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट टाकून हे एकत्र असं मिक्स करून घेणार आहोत। त्याला असं छान असं सगळ्या पीसला लावून घेणार आहोत। हा चिलापी फिश आहे। आपण याचा चिलापीचा फ्राय एकदम छान असा होतो, म्हणून आपण हे चिलापी फिश वापरलेला आहे। हे आम्ही बिग वनच्या फिश मार्केटमधून घेऊन आलो आहे। जी स्पेशल बिग वन मच्छी असते ती आम्ही आणलेली आहे। फिश फ्राय माझ्या मुलीला खूप आवडतो। आलं लसूण कोथिंबीर लावून घेतलेला आहे। आपण याला आलं लसूण कोथिंबीर पेस्ट लावून घेतलेली आहे। यात आपण 2 चमचे आपला घरगुती काळा मसाला टाकणार आहोत। याने चव अतिशय चांगली लागते। हे मसाला टाकल्यानंतर हे आपण सगळ्या पीसला असा छान असा लावून घेणार आहोत। असा आपला मसाला याला लावून झालेला आहे। आता आपण यात थोडे कॉर्न फ्लोअर टाकणार आहोत। याच्यात आपण तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकतो। कॉर्न फ्लावर मी ह्याला फिश फ्रायला जे आहे त्याला छान असा क्रिस्पीपणा येतो। कॉर्न फ्लोअरच्या जागी आपण बेसन पण वापरू शकतो। यात आपण थोडीशी धने पावडर टाकूया। ही धने पावडर पण आपण घरगुती बनवलेली आहे ती वापरत आहे। आपला जो फिश फ्राय करणार आहोत त्यामध्ये आपण बाहेरचे कोणतेच मसाले वापरले नाहीत। हे सगळे घरगुती पद्धतीचेच मसाले आहेत। धने पावडर, घरगुती काळा मसाला, हे सगळं एकत्र असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण याच्यात लिंबू घालणार आहोत। लिंबाच्या रसाने चव अजून छान लागते खायला आणि जो वास पण येत नाही। हे असं आपण सगळा मसाला याला लावून घेतलेला आहे। आता याला आपण 15 मिनिटं याला आता आपण मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया। ही आपली 30 मिनिटे झालेली आहेत। तर याला आपण एकत्र असं मिक्स करून घेऊया। हे छान असे मॅरिनेट झालेले आहेत। आपण जास्त वेळ पण मॅरिनेटसाठी ठेवू शकतो, त्याने अजून चव जी आहे फ्रायची ती चांगली लागते। तर मी आता ह्याच्यासाठी हे फ्राय करण्यासाठी असे एकत्र मिक्स करून घेते हे सगळे पीस।
आपण याच्यामध्ये कोणताच मसाला वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे जो आपल्याला विकत जे आपण आणतो फिश फ्राय तो त्याला जसा कलर दिसतो तसा आपल्याला ह्या घरगुती फिश फ्रायमध्ये दिसणार नाही आहे. म्हणजे आपण कोणताच कलर नाही वापरलेला. हे एकदम असे घरगुती पद्धतीचा फिश फ्राय आहे. हा फिश फ्राय तयार झालेला आहे. हा एकदम असा घरगुती पद्धतीचा आहे. अगदी आपल्या मोजक्या कंटेंटमध्ये हा आपला फिश फ्राय तयार होईल. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.